आज काय कार्यक्रम होता की काय? पुढच्या बिडच्या लावल्या तेवढे? उद्या आहे का? हा हा, आलंय का त्यावरती? बुद्ध आणि त्याचा धम्म ग्रंथाचं पठण आणि श्रवण काल आपण बघितलं होतं की भगवान बुद्ध आणि ब्राह्मण. पहिल्या भागामध्ये आपण बघितलं की त्या ब्राह्मणाने गावामध्ये ठराव केला होता की भगवान बुद्ध आपल्या गावात आले नाही पाहिजे, आणि एवढा तिरस्कार त्यावेळेसही भगवान बुद्धाचा करत होते की त्याने नदीवरचा पूलही उडवून टाकला आणि पाणवठ्यामध्येही कचरा बिचरा टाकून पाणवठेही खराब केले होते. आणि गावामध्ये असा ठराव केला होता की भगवान बुद्ध गावामध्ये आले तरी त्यांना कोणी भिक्षा द्यायची नाही, पण तरी एक दासी त्यांना पाणी देते म्हणून तिचा नवरा तिला एवढं मारतो की ती मृत्यू पावते. इथपर्यंत आपण काल बघितलं होतं. त्यातलाच आज दुसरा भाग आहे ब्राह्मणाचा, की तो काय आहे त्याच बघूया आपण. द्रोण नामक एक ब्राह्मण तथागताजवळ गेला आणि त्याने त्यांना अभिवादन केले. कुशल समाचार विचारून तो त्यांच्याजवळ बसला. असे बसल्यावर द्रोण तथागतांना म्हणाला, श्रमण गौतम, मी असे ऐकले आहे की तथागत वयोवृद्ध आदरणीय ब्राह्मणांना अभिवादन करीत नाहीत, त्यांना उत्थापन देत नाहीत किंवा आसनही देत नाहीत. श्रमण गौतम, हे खरे आहे काय की आपण असे करता? तसे असेल तर ते बरे नव्हे. श्रमण गौतम जर कुणाच्या बाबतीत खरे बोलतात, जर म्हटले की कुलशीलवान माता पित्यापासून त्याचा जन्म झाला, पूर्वीच्या 7 पिढ्यापर्यंत त्याचे कुल पवित्र आणि निष्कलंक होते, त्याचा जन्म निर्दोष होता, अभ्यासू वेद मंत्राज्ञ अक्षर आणि प्रभेदासह 3 वेदात तो पारंगत होता, तसेच शब्दशास्त्र इतिहास पुराणे काव्य आणि व्याकरणाचा तो ज्ञाता होता. महापुरुष लक्षणाच्या अभ्यासात कुशल व विश्वतज्ञ असा तो होता. तर श्रमण गौतम, माझ्या बाबतीत हे संपूर्णपणे यथातथा ठरेल, कारण माझा जन्म, माझे कुलशील इत्यादी हे असे आहे. द्रोण जे प्राचीन मंत्र निर्माते मंत्र उद्गाते ब्राह्मऋषी होते, त्यांना आपल्या मंत्राची प्रत्येक ओळ वाक्य शब्द ज्ञात होता. उदाहरणार्थ अट्टक, वामक, वामदेव, विश्वामित्र, जमदग्नी, अंगिरस, भारद्वाज, ज्यांनी असे म्हटले आहे की ब्राह्मण 5 प्रकारचे असू शकतात: ब्रह्मसदृश्य, देवसदृश्य, बंधनयुक्त, बंधनभंजक व जातीभ्रष्ट. द्रोणा, या 5 पैकी तू कोणत्या प्रकारचा ब्राह्मण आहेस? श्रमण गौतम, आम्हाला हे ब्राह्मणाचे 5 प्रकार माहीत नाहीत, तरी पण आम्हाला माहीत आहे की आम्ही ब्राह्मण आहोत. आपण आम्हाला धर्मोपदेश करावा, म्हणजे मला हे 5 प्रकार समजतील. ब्राह्मणा, तर लक्ष देऊ नयेत, मी सांगतो. ठीक आहे, तो बोलला आणि मग तथागत सांगू लागले. द्रोण, ब्राह्मसदृश्य केव्हा होतो? हे द्रोण, एकदा ब्राह्मण कुलशीलवान माता पित्यापासून जन्म घेतो. 7 पूर्व पिढ्यापासून त्याला पावित्र्याचा वारसा प्राप्त झालेला असतो. जन्माच्या दृष्टीने तो सर्वथा निर्दोष असतो. 48 वर्ष ब्रह्मचार्याचे ते पालन करतो आणि आचार्याने शिक्षण दिल्याबद्दल अधर्मानुसार नव्हे तर धर्मानुसार त्याची दक्षिणा पूर्ण करण्याबाबत तो झटतो. आणि द्रोण, धर्मानुसार म्हणजे काय? तर शेतकरी, व्यापारी, गुराखी, धनुर्धर, राजसेवक किंवा कोणत्याही व्यावसायिक न होता, भिक्षापात्राचा तिरस्कार न करता किंवा फक्त भिक्षा मागून तो आपली उपजीविका करतो. तो आपली गुरुदक्षिणा देऊन टाकतो, श्मश्रूषाचे मुंडन करतो, काशाय वस्त्र परिधान करतो आणि ग्रहीण जीवनासाठी ग्रहत्याग करतो. आणि असे केल्यावर एका दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या ऊर्ध्व अधर अशा सर्व दिशात मैत्रीयुक्त, दूरगामी, व्यापक तसेच असीमित वृत्तीने आणि घृणा किंवा कुविचाराने तो संचार करीत राहतो. आणि असे केल्यावर तो करुणायुक्त वृत्तीने व्यवहार करतो, मुदितायुक्त वृत्तीने विहार करतो, उपेक्षायुक्त वृत्तीने व्यवहार करतो. एका दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या ऊर्ध्व अधर अशा सर्व दिशा करून करुणा, मुदिता, उपेक्षा पूर्ण विचाराने सर्व दूर, दूरगामी, व्यापक, असीमित आणि घृणा किंवा कुविचाराविना तो सर्वत्र संचार करीत राहतो. अशा प्रकारे ह्या 4 ब्रह्मविहारात विहार करून मृत्यूनंतर देह विच्छेष्ट झाल्यानंतर तो हितकर ब्रह्मलोकात उदय पावतो. हे द्रोण, अशा प्रकारे ब्राह्मण ब्रह्मसदृश्य होतो. द्रोण, ब्राह्मण देवसदृश्य कसा होतो? द्रोण, अशाच प्रकारच्या सुजात आणि सुचरित ब्राह्मणाचे उदाहरण घेऊ. तो शेती, व्यापार इत्यादी मार्गाने आपली उपजीविका न करता भिक्षा मागून जीवन व्यतीत करतो. तो आपली गुरुदक्षिणा चुकती करतो आणि अधर्मानुसार नव्हे तर धर्मानुसार पत्नीचा स्वीकार करतो. इथे धर्मानुसार म्हणजे तरी काय? या क्रय विक्रयाने प्राप्त न करता तिच्या हातावर विधियुक्त उदक घातले गेले आहे
अशा ब्राह्मणीचा तो स्वीकार करतो, ब्राह्मणीकडेच जातो आणि अत्यंत व्याध वेळो कारागीर रथाकार किंवा आदिवासी यांच्या कन्याकडे नव्हे किंवा संतानवती स्तनपानक्षम किंवा ऋतुप्राप्त न झालेल्या कन्याकडे नव्हे. द्रोण हे गर्भवती कन्येकडे का जात नाही, तर तसे केल्याने होणारी संतती कलंकित ठरेल. तो स्तनपान समक्ष कन्येकडे का जात नाही, तर त्याच्याकडे संतती स्तनपान अपवित्र होईल. आणि जी ऋतुस्नान नाही त्या कन्येकडे तो का जात नाही, हे द्रोण जर तो अशा कन्येकडे गेला तर काम तृतीय क्रीडा अथवा सौख्य याचे निधान न होता केवळ संतान उत्पत्ती साधन एवढे त्या ब्राह्मणीला महत्व उरेल. आणि वैवाहिक जीवनात त्याला संतान प्राप्ती झाली तर तो मुंडन करून घेतो आणि ग्रहत्याग करून ग्रहीण जीवन पत्करतो. आणि अशा प्रकारे ग्रहीण झाल्यावर कामविकारापासून अलिप्त होऊन तो प्रथम द्वितीय तृतीय ध्यान करीत चतुर्थ ध्यानापर्यंत साधना करीत होतो. आणि अशा रीतीने चारही ध्यानाची धारणा केल्यानंतर मृत्यूनंतर देह विच्छेदन झाल्यानंतर तो हितकर ब्रह्मलोकात उदय पावतो. हे द्रोण अशा प्रकारे ब्राह्मण देव सदृश्य होतो. आणि हे द्रोण ब्राह्मण बंधनयुक्त ब्राह्मण कसा होतो, हे द्रोण अशाच एका सुजात आणि सुचारित ब्राह्मणाचे उदाहरण घेऊ. तोही असाच विवाहित आहे आणि वैवाहिक जीवनात संतान प्राप्ती झाल्यानंतर तो संतान प्रेमाने भारून जाऊन संसारातच मग्न होतो. ग्रह जीवनाशी निगडीत होऊन राहतो आणि ग्रहीण जीवनात प्रवेश करण्याचा विचारही त्याला शिवत नाही. आपल्या परंपरागत बंधनात तो जीवन व्यतीत करतो, त्याचे उल्लंघन करीत नाही. त्याच्या बाबतीत असे म्हणता येईल, तो बंधनाच्या मर्यादेत जीवन व्यतीत करतो, सीमोल्लंघन करण्याचा कधी प्रयत्न करत नाही. म्हणून या ब्राह्मणाला बंधनयुक्त ब्राह्मण म्हणतात. द्रोण अशा प्रकारे ब्राह्मण बंधनयुक्त होतो. आणि द्रोण ब्राह्मण बंधन भंजक कसा होतो, हे द्रोण अशा एका सुजात ब्राह्मणाचे उदाहरण घेऊ. तो गुरुदक्षिणा चुकती करतो आणि धर्मानुसार किंवा अधर्मानुसार पत्नीचा स्वीकार करण्याची असतो. क्रय विक्रयाने प्राप्त झालेली अथवा ब्राह्मणी अथवा तिच्या हातावर विधियुक्त उद्योग सोडले गेले आहे अशी तो एखाद्या ब्राह्मणेकडे जातो किंवा क्षत्रिय अत्याज भूदाशी कन्येकडे किंवा जातीभ्रष्ट व्याध वेळू कारागीर रथाकार आदिवासी यांच्या कन्येकडे किंवा संतानवती ऋतुमती अप्राप्त ऋतू अशा स्त्रियाकडे जातो. काम तृतीय क्रीडा सौख्य आणि संतन उत्पत्ती साधन या दृष्टीनेच केवळ त्याला ब्राह्मणीचे महत्व वाटत असते. हे परंपरागत बंधनाचे पालन करीत नाही, तो त्याचे उल्लंघन करतो. आणि असे म्हटले जाते, तो बंधनाचे पालन करीत नाही तर बंधनाचे उल्लंघन करतो आणि म्हणून त्याला बंधन भजक ब्राह्मण म्हणतात. अशा प्रकारे दोन ब्राह्मणाला बंधन भजक म्हणतात. जातीभ्रष्ट ब्राह्मण कसा होतो, हे द्रोण अशाच एका सुजात ब्राह्मणाचे उदाहरण घेऊ. 48 वर्षापर्यंत ब्रह्मचार्य पालन करून वेद मंत्राचा अभ्यास करतो. शिक्षणक्रम पूर्ण झाल्यावर गुरुदक्षिणेच्या परिपूर्तीसाठी तो कृषीबल व्यापारी गुराखी धनुर्धर रामसेवक किंवा इतर व्यवसाय पत्करतो किंवा भिक्षापात्राचा तिरस्कार न करता भिक्षा मागूनच तो उपजीविका करतो. गुरुदक्षिणा चुकती केल्यावर तो धर्मानुसार किंवा अधर्मानुसार पत्नीचा स्वीकार करतो. क्रय विक्रयातून प्राप्त झालेली किंवा जिच्या हातावर विधियुक्त उदक सोडलेले आहे अशी एखादी ब्राह्मण किंवा दुसरी एखादी स्त्री संतानपती स्तनपानक्षम इत्यादी काम तृतीय क्रीडा किंवा संतानोत्पत्ती साधन म्हणून गणली गेली अशा प्रकारे तो जीवन व्यतीत करतो. तेव्हा ब्राह्मण त्याच्याबद्दल बोलतात, हा श्रेष्ठ ब्राह्मण आपले जीवन कसे बरे व्यतीत करतो. आणि त्यावर तो उत्तर देतो, अग्नी स्वच्छ व घाणेरड्या वस्तू जाळून टाकते पण त्यामुळे तो स्वतः शुद्ध होत नाही. तसेच ब्राह्मणाने अशा प्रकारे जीवन व्यतीत केले तरी त्यामुळे तो अपवित्र ठरत नाही. आणि असे म्हणतात, तो ब्राह्मण अशा प्रकारे जीवन व्यतीत करतो आणि म्हणूनच त्याला जातीभ्रष्ट ब्राह्मण असे म्हणतात. हे द्रोण अशा प्रकारे एखादा ब्राह्मण जातीभ्रष्ट ब्राह्मण होत असतो. द्रोण प्राचीन मंत्र निर्माते मंत्री उद्गाते ब्राह्मण ऋषी ज्यांना आपण मंत्र्याची प्रत्येक ओळ वाक्य व शब्द अक्षरशः ज्ञात आहेत, त्यांनी असे म्हटले आहे की ब्राह्मण 5 प्रकारचे असू शकतात: ब्रह्मसदृश्य, देवसदृश्य, बंधनयुक्त, बंधनभंजक आणि जातीभ्रष्ट. द्रोण ह्या 5 पैकी तो कोणत्या प्रकारचा ब्राह्मण आहे? श्रमण गौतम, जर असे ब्राह्मणाचे प्रकार खरोखर असतील तर निदान आम्ही जातीभ्रष्ट ब्राह्मण तरी नक्की नाही. पण श्रमण गौतम, आपले निवेदन अद्भुत आहे. आपण मला उपासक सुकृत करा, कृपा करून येणेकरून यावजीव आपल्या आश्रयाचा अनुग्रह मला प्राप्त होईल. इथं ब्राह्मणाच्या याच्यात त्रिपिटकामध्ये हा खूप मोठा एक चॅप्टरच आहे. धम्मपदामध्ये ब्राह्मण व गो हा एक हेच आहे. इथे हा ब्राह्मण
भगवान बुद्धाला विचारतो की भगवान बुद्ध, मी असं ऐकलंय की तुमच्याकडे कुठलाही वयोवृद्ध ब्राह्मण आला तरी तुम्ही त्याला मान देत नाही, सन्मान देत नाही. कारण त्यावेळेच्या पद्धतीनुसार कुठलाही ब्राह्मण, आजही तुम्ही यूपी किंवा हिंदू धर्मात जरी गेलं तरी 15-16 वर्षाचं ब्राह्मणाचं पोरगं असलं तरी 60-70 वर्षाचा धनगराचा माणूस उठून उभा राहतो आणि त्याला, ब्राह्मणाला पाय लागू म्हणतो. त्यावेळेसही तसंच होत असेल म्हणून हा द्रोण त्यांना विचारतो की भगवान, आपण कुठल्याही ब्राह्मणाला तर आम्ही असं ऐकलं की तुम्ही उठून उभे राहत नाही किंवा त्याला कुठलाही आदर किंवा मान सन्मान देत नाही. भगवान बुद्धही त्याला म्हणतात की तू ऐकलंय का असं की जे पहिलेचे ऋषी मुनी होते ते एवढे सजग होते की त्यांना त्यांच्या मंत्राची आणि याची ओळणाओळ माहिती होती. तर त्यांनी सांगितलंय की ब्राह्मण किती प्रकारचे आहेत, तर 5 प्रकारचे ब्राह्मण सांगितले होते. मी आता जास्त खोलात जाणार नाही कारण आपल्याजवळ दिवसही थोडे आहेत, म्हणून थोडं थोडं सांगून आपण हे करून टाकू. त्यांनी सांगितलं की पहिला ब्राह्मण हा ब्रह्मसदृश्य. आता तुम्ही जर विचार केला की नेमकं ब्रह्म म्हणजे काय, तर हिंदू धर्मामधले ब्रह्म वेगळं आहे, पण तुम्ही बौद्ध धर्मामध्ये गेलं तर त्याला ब्रह्मविहार म्हटले गेले. ब्रह्मविहार, तर त्या ब्रह्मविहारामध्ये 4 गोष्टी आहेत: करुणा, मुदिता, उपेक्षा आणि मैत्री. हे 4 विहार आहेत, यालाच ब्रह्मविहार म्हटलेलं आहे. तर भगवान बुद्ध इथं सांगतात की त्यांनी सांगितलंय की जो ब्रह्मविहारी ब्राह्मण असतो तो हे 4 गोष्टीतून तो गेलेला असला पाहिजे. जर ह्या 4 गोष्टीतून तो गेलेला असेल तर मग तो कसा असतो, तर तो ब्राह्मण 48 वर्ष आपलं ब्रह्मचार्य पालन करतो. त्यांनी एकाच आई वडिलाच्या पोटी 7 पिढ्यापासून जन्म घेतलेला असतो. मागे मी तुम्हाला सांगितलं की जे ते वडाला चक्रा मारतं की नाही, ही संकल्पना बौद्धाच्या याच्यातून चोरलेली आहे. कारण 7 जन्म जे जोडपं एकत्र राहतात त्याच्या पोटीच बुद्ध आणि बोधिसत्व जन्माला येतात. तसंच इथेही सांगतात की त्या ब्राह्मणाला ब्रह्म सदृश्य ब्राह्मण कोणाला म्हटलं की जो 7 पिढ्यापासून एकाच मायबापाच्या पोटी, म्हणून त्याला कुलवंत म्हणतात. आपण म्हणतात का नाही आमचं कुळ खूप शुद्ध आहे, तर त्याचा अर्थच तो होता की त्यावेळेस 7 पिढ्यापासून ते कुळ पवित्र असायचं. आणि म्हणून भगवान तिथे सांगतात की तो ब्रह्मचारी असतो 48 वर्षापर्यंत आणि नंतर ग्रहत्याग करून निघून जातो. परंतु गेल्यावरही तो करुणा, मुदिता, उपेक्षा आणि मैत्री ह्या ब्रह्मविहारामध्ये फिरत राहतो, म्हणून त्याला ब्रह्मसदृश्य ब्राह्मण म्हणतात. तर दुसरा कुठला आहे, देवसदृश्य. देवसदृश्याची थोड्यात व्याख्या काय केलेली आहे की तो विधिवत पत्नी करतो. कारण पहिल्या वेळेसही पत्नी करण्याचे प्रकार वेगवेगळे होते. आताही जर त्याच्या काही प्रकार आले, आपण तुम्ही जर बघितलं असेल तर गंधर्व विवाह, राक्षस विवाह, असे बरेचसे प्रकार त्यावेळेसही होते. राक्षस विवाह म्हणजे जबरदस्ती. बाबासाहेब इथं क्रय विक्रय लिहितात, म्हणजे खरेदी विक्रीचा याने आणलेली बाई किंवा तिच्या बरोबर केलेला विवाह. जो कोणी असा फक्त खाली कानूनी किंवा कायद्याने किंवा त्यावेळेच्या धर्मानुसार जो पत्नी आपली धर्मानुसार करतो, 48 वर्ष ब्रह्मचार्य पाळल्यानंतर विवाह करतो, तिच्यापासून झालेला मुलगा किंवा मुलगी अपत्य झाल्यानंतर जो ग्रहत्याग करतो, आपल्या पुढच्या उत्कर्षाकरता, त्याला देवसदृश्य ब्राह्मण म्हटले. तर तिसरा कुठला आहे, बंधनयुक्त ब्राह्मण. खूप मोठाले विषय, मी छोटं छोटं सांगून तुम्हाला हे करतो. बंधनयुक्त म्हणून काय म्हटलंय की तेच 48 वर्ष त्यांनी ब्रह्मचार्य पाळलंय, नंतर लग्न केलंय, परंतु लग्न झाल्यानंतर मुलं बाळ झालं की त्याच बंधनात तो अडकून तिथेच राहतो. त्याला काय म्हटलं, बंधनयुक्त ब्राह्मण. तर दुसरा बंधन भंजक म्हटलंय. बंधन भंजक कोणाला म्हटलंय की तो कशाचंही तारतम्य पाळत नाही. तो कधी कधी अधिकृत बायको करतो, कधी कधी पळवून बी आणतो, कधी कशीही करतो. आणि त्याला जर विचारलं असं का केलं, तर आत्ताच्या ब्राह्मणाप्रमाणे की ब्राह्मण किती झाला भ्रष्ट तरी तिन्ही लोकी श्रेष्ठ, असं त्याला म्हटलंय की तो बंधन भंजक आहे. म्हणजे कुठल्याही बंधनाला तो मानत नाही, म्हणून तो बंधन भंजक ब्राह्मण आहे. आणि चौथ्या प्रकारचा भ्रष्ट ब्राह्मण, म्हणजे तो कुठल्याच धर्म किंवा धम्माला
मानत नाही, अनाचारी असतो, असा तो ब्राह्मण आहे. तर द्रोणा तू सांग याच्यापैकी तू कुठला ब्राह्मण आहेस, आणि मग मी कुठल्या ब्राह्मणाकरता उठून उभं राहायला पाहिजे. त्रिपिटकामध्ये तर भगवान बुद्धांनी त्रिपिटकामध्ये खूप शब्द वाईट वापरलेला आहे की हल्लीचे ब्राह्मण हे सगळे कुत्र्या आणि मांजऱ्याच्याही पलीकडचे आहेत. तर त्यांना राग येतो. मग ते विचारतात की कुत्रा आणि मांजऱ्याच्या पुढे का म्हणताय. तर ते सांगतात की संभोगामध्ये कुत्रा आपल्या कुत्रीशीच हे करतो, पण आजचा ब्राह्मण तेही पथ्य पाळत नाही, आणि म्हणून ब्राह्मणाला त्रिपिटकामध्ये कुत्र्या किंवा पशुच्याही पलीकडे उपमा देण्यात आलेली आहे. आणि म्हणून ब्राह्मण जर असेल तर ह्या ब्राह्मण सदृश्य असेल तर असा कुठलाही ब्राह्मण माझ्या नजरेत पडत नाही. म्हणून त्यांना मान आणि सत्कार देण्याची गरज बुद्धाला कधी वाटली नाही. दुसरा चॅप्टर आहे त्याच्या धम्माचे टीकाकार. भगवान बुद्धाच्या काळामध्ये जसे विरोधक होते तसे टीकाकारही होते, तेव्हाही होते, आजही आहे. कुठल्या कुठल्या विषयावर भगवान बुद्धाच्या याच्यात टीका झाली त्या आपण टीका धावत्या प्रकाराने बघूया. कोणत्याही उपासक ग्रस्ताला सदस्य म्हणून स्वीकृत करणे संघाला सुलभ होते. संघरूपी मंदिराचे द्वार खुले ठेवून त्यात कुणालाही प्रवेश करू दिल्याबद्दल भगवान बुद्धावर काही लोक टीका करीत असत. त्याचे म्हणणे असे होते की अशा योजनेमुळे असे घडेल की काही लोकांना संघात प्रवेश मिळाल्यानंतर संघ सोडून ते पुन्हा ग्रस्ताश्रमात जातील, आणि ह्या त्यांच्या माघारीमुळे लोक असे म्हणू लागतील की ह्या लोकांनी व्यक्त केलेला श्रमण गौतमाचा धर्म फोल असला पाहिजे. ही टीका यथा तथा नव्हती. ज्या हेतूने तथागताने अशी योजना केली तो हेतू टीकाकारांना समजला नव्हता. तथागताचे म्हणणे होते की हा धर्म स्थापून उपकारक अशा मुक्तिजलाने परिपूर्ण व स्नानासाठी योग्य अशा जलाशय त्याने निर्माण केला होता, सद्धम्माचा जलाशय. तथागताची इच्छा होती की पापाच्या कलंकाने जर कोणी भ्रष्ट झाला असेल तर ह्या जलाशयात त्याने स्नान केल्याने त्याचे पापे धुवून जातील, आणि जर कोणी सद्धम्माच्या जलाशयाकडे गेला आणि स्नान न करताच पूर्वीप्रमाणे कलंकित अवस्थेत मागे फिरला तर त्याबद्दल तोच दोषी आहे, सद्धम्म नव्हे. तथागत म्हणाले, लोकांना आपली पापे धुवून टाकणे साध्य व्हावे म्हणून ह्या जलाशय निर्माण केल्यानंतर जर मी असे म्हटले, जो कोणी मलिन आहे त्याने जलाशयात प्रवेश करू नये, ज्याची धूळ चिखल धुवून गेला आहे व जे शुद्ध व निष्कलंक आहेत त्यांनीच फक्त जलाशयाकडे यावे, तर हे योग्य ठरेल का. अशा अटी घातल्या असता तर माझ्या सद्धम्माचा उपयोग तो काय होता. आपल्या धम्माने होणारे हे फक्त निवडक लोकापुरतेच मर्यादित करावे ही तथागताची इच्छा नव्हती. हे टीकाकार विसरले होते. आपला धम्मा सर्वांनी पडताळून पाहावा यासाठी तो सर्वांना खुला असावा अशी त्याची इच्छा होती. म्हणजे पहिलाच आरोप काय होता की तथागताच्या संघामध्ये सर्वांना प्रवेश होता. सर्वांना म्हटल्यापेक्षा की तिथे जात धर्म आणि काही बघितल्या जात नव्हतं. पण त्यावेळेस ही टीका काय झाली की भगवान बुद्ध सगळ्यांना संघामध्ये प्रवेश देतात. याचा अर्थ असा होतो की काही लोक संघातून परत गेली, याचा अर्थ होईल आजी बसा, दिसत नाही का त्यांना. तर टीकाकाराचं म्हणणं असं होतं की संघामध्ये अशी लोक जर परत गेली तर भगवान बुद्धाचा धम्म हा फोल आहे असा त्याचा अर्थ होईल. पण बाबासाहेब लिहितात की टीकाकारांना त्यांचा अर्थच कळला नाही. टीकाकार तेवढंच समजतात, पण भगवान बुद्धांनी याला उपमा दिली होती की जलाशयाची, म्हणजे एक तलाव आहे. जर ह्या तलावामध्ये मी तलाव निर्माण केला, तलाव कसला आहे, तो सद्धम्माचा तलाव आहे. जर सद्धम्माचा तलाव मी निर्माण केला तर मी कोणालाही नाकारू शकत नाही. आता जर समजा एखादा तलाव सार्वजनिक आहे, कारण बाबासाहेबाचं पाण्याचं आंदोलनही सार्वजनिक तलावावरतीच झालं होतं, तिथे बुद्धाचाच तो नियम लागू होतो की बुद्ध म्हटले की मी जे सद्धम्माचा तलाव काढलाय, जर राखेने किंवा एखाद्या याने माखलेला माणूस आहे तर त्याला मी म्हणू शकेल का की तलावात तू माझे हातपाय धुवू नकोस म्हणून, कारण मी तलावात शुद्ध होण्याकरता काढलाय. कारण माझा सद्धम्म असा आहे की याच्यामध्ये यावं कुणीही शुद्ध व्हावं. जसं हिंदू धर्माच्या गंगेसारखा प्रकार नाहीये. इथे सद्धम्म शिकला आणि तो परत जरी गेला तरी तो शुद्धच राहणार आहे. म्हणून भगवान बुद्धांनी कोणालाही नाकारलं नाही माझ्या धम्मामध्ये येण्यात. म्हणून आता जी आपण जी व्याख्या करतो धम्माची, तर भगवान बुद्धांनी त्यावेळेसही कोणालाही नकार दिला नाही. त्यावेळेच्या टीकाकाराचं म्हणणं काय होतं की एका पर्टिक्युलर लोकांना, मग पाहिजे तर समजा त्यांचं तेही म्हणणं होतं की भिक्षुकर्ता संघ असावा.
भिक्षूच्या व्यतिरिक्त नसावा. पण भगवान बुद्धांनी तिथेही दोन प्रकार ठेवले, की भिक्षूही केले आणि सामनेरही ठेवले, की जर तुम्हाला वाटलं सामनेराला तर ते परत आपल्या याच्यात जाऊ शकतात. कारण की भगवान बुद्धांनी सांगितलं की सगळ्यालाच आरंत होणं शक्य नाहीये. आणि म्हणून भगवान बुद्धाचा धम्म, ज्याला आपलं कलंक धुवून घ्यायचं आहे त्यांनी या धम्मामध्ये यावं, आपलं आचरण शुद्ध करावं. आपण केलेले जी काय पापं असतील ती पश्चातापाने किंवा आपल्या आचरणाने धुवून टाकावीत, याच्याकरता माझा धम्म आहे. म्हणून तो टीकाकारांना समजला नाही, त्याच्याच करता मी तो सर्वांना खुला ठेवलेला आहे. तर दुसरा आरोप आहे व्रत व नियमाचे टीकाकार. पंचशील पुरेसे नाही काय, व्रत ग्रहणाची काय आवश्यकता आहे, असे प्रश्न नेहमी विचारले जात असत. जर औषधाशिवाय रोग बरे होऊ शकतात तर वातीच्या, जुलाबाच्या आणि तत्सम औषधाने देह दुर्बल करण्यास फायदा काय, असे मतप्रदर्शन केले जात असे. तसेच ग्रहस्थ उपासकाला संसारात राहून वासना भोग भोगूनही पंचशिलाने शांती व श्रेष्ठ निर्वाण प्राप्त होऊ शकते, तर भिक्खूंना आणखी व्रत ग्रहण करण्याची आवश्यकता काय. तथागतांनी व्रते त्यातील स्वाभाविक गुणवत्तेसाठी योजली आहे. व्रतस्थ जीवनामुळे आपोआपच सत्वाची बुद्धी होते व अधपतनापासून रक्षण होते. जे व्रत ग्रहण करतात आणि स्वावलंबनाने त्याची जोपासना करतात त्यांना मुक्ती प्राप्त होते. व्रत ग्रहण म्हणजे वासना, असूया, अहंकार याचे नियमन व कुविचाराचे निर्मूलन. जे व्रत ग्रहण करतात आणि त्याची जोपासना करतात ते सुरक्षित असतात व त्याचे आचार विचार सर्वस्वी पवित्र असतात. फक्त पंचशील ग्रहणाने मात्र ते साध्य होत नाहीत. व्रत ग्रहणाने नैतिक अधपतनापासून जसे संरक्षक होते तसे पंचशील ग्रहणाने होत नाही. व्रतस्थ जीवन अत्यंत कठीण आहे, पंचशील ग्रहणाने मात्र तसे नसते. मानव जातीच्या हितासाठी काहींनी व्रतस्थ जीवन पत्करणे आवश्यक असते, म्हणून तथागतांनी दोन्ही योजना केली होती. दुसरा आक्षेप काय होता की भगवान बुद्धांनी दोन दोन तीन तीन प्रकार कशाला ठेवला, कारण त्यांनी ग्रहस्था करता पंचशील दिलं पण भिक्षू करता मात्र कडक नियम दिले. म्हणून टीकाकाराचं म्हणणं होतं की जर पंचशील ग्रहण करून जर तुम्हाला निर्वाण किंवा सद्गती मिळत असेल तर असे कडक नियम करण्याची काय गरज आहे. आणि म्हणून इथे बाबासाहेब लिहितात की पंचशील हे उपासकाकरता जसे नियम असतील तसे भिक्षू करता ते व्रत होते. आणि भिक्षूला अजूनही दुसरी व्रत सांगितले, कारण इथं भगवान बुद्धाचा उद्देश होता की पंचशिलाने उपासक किंवा ग्रस्त जरी पवित्र होत असला तरी पण मात्र लवकर निर्वाणाला जात नाही. जर तुम्हाला फास्ट मार्गाने किंवा तुम्हाला लवकर निर्वाण प्राप्त करायचं असेल तर मग मात्र तुम्हाला व्रतस्थ व्हावंच लागेल. आणि म्हणून बुद्धांनी ही दोन कारण का ठेवली होती, तर त्याच्यामध्ये तोच एक उद्देश होता की ज्यांना कुणाला लवकर निर्वाण पाहिजे असेल किंवा ज्यांना कुणाला लवकर आपलं सद्गती मिळवून घ्यायची असेल तर त्यांनी व्रतस्थ झालं पाहिजे, म्हणजे भिक्षू झालं पाहिजे. त्याच्याच करता तो, म्हणून टीकाकाराला ते कळलं नाही असं बाबासाहेबांचं म्हणणं आहे. तिसरं आहे अहिंसा तत्वाचे टीकाकार. अहिंसा तत्वाला ज्याचा विरोध होता असे काही लोक होते. त्यांचे म्हणणे होते की त्यामुळे पापाचा अप्रतिकार व शरणागती पत्करावी लागते. तथागताने शिकवलेले अहिंसा तत्वाचा पूर्ण विपर्यास होता. संदिग्धता व गैरसमज राहू नयेत म्हणून तथागताने आपली भूमिका अनेक वेळा स्पष्ट केली आहे. यापैकी पहिला उल्लेखनीय प्रसंग म्हणजे संघात सैनिकाला प्रवेश देण्याबाबत नियम केला तो. एकदा मगध देशाच्या सीमाभूमीत आंदोलन करून झाले तेव्हा मगध देश सैन्य बिंबिसाराने आपल्या सेनापतीस आज्ञा केली की जा आणि आपल्या सेनाधिकाऱ्याला सीमा प्रदेशात खरोखर बंडखोरांना हुडकून काढण्यास, त्यांना शिक्षा करण्यास आणि तेथे शांतता प्रस्थापित करण्यास आदेश द्या. सेनापतीने तसे केले. सेनापतीचा आदेश ऐकून सेनाधिकाऱ्यांची द्विधा मनस्थिती झाली. ते युद्धावर जातात आणि लढण्यात ज्यांना आनंद प्राप्त होतो ते पाप करतात आणि पुष्कळ अवगुण प्राप्त करतात, अशी तथागताची शिकवण होती हे त्यांना माहीत होते. या उलट बंडखोरांना पकडा आणि त्यांचा निष्पाप करा अशी राजाज्ञा होती. अशा परिस्थितीत काय करावे असा स्वतःचेच ते विचार करू लागले. सेनाधिकाऱ्याने विचार केला की जर आपण तथागतांना भिक्खू संघात प्रवेश केला तर या समस्येतून आपली सुटका होईल. त्यासाठी ते सेनाधिकारी भिक्खूकडे गेले आणि त्यांनी प्रवेशाची याचना केली. भिक्खूंनी त्यांना
प्रवजा व उपसंपदा दिली. सेनाधिकारी सैन्यातून लुप्त झाले. जेव्हा सेनाधिकारी कुठे दिसेना तेव्हा सेनापतीने सैनिकांना विचारले, सेनाधिकारी कुठेच दिसत नाही, ते कसे काय? सेनापती महाशय, सेनाधिकाऱ्यांनी भिक्खूची धम्मवृत्ती अंगीकारली. सैनिकांनी उत्तर दिले. हे ऐकून सेनापती संतप्त झाला. राजसैनिकांना भिक्खू प्रवजा कशी देऊ शकतात? सेनापतीने घडलेली हकीकत राजाच्या कानावर घातली. राजाने न्यायाधिकाऱ्यांना विचारले, महाशय, राजसेवेतील लोकांना प्रवजा देणारा कोणत्या शिक्षेस पात्र ठरतो हे सांगा. महाराज, उपाध्यायाचा शिरच्छेद करावा, कमब्बाच्या म्हणणाऱ्याची जीभ उपटून टाकावी आणि इतर संघ सदस्यांच्या अर्ध्या बरगाड्या तोडून टाकाव्यात. नंतर तथागत जिथे राहत होते तिथे राजा गेला आणि त्यांना अभिवादन करून सर्व हकीकत कथन केली. भगवान आपणास ज्ञात आहे की कित्येक राज्ये धम्माच्या विरुद्ध आहेत. हे विरोधक राजे क्षुल्लक निमित्तासाठी सुद्धा भिक्खूंना छळण्यास सदैव सिद्ध आहेत. जर त्यांना आढळले की सैन्य सोडून संघाचे सदस्य बनण्यासाठी भिक्खू सैनिकांना प्रवृत्त करत आहेत, तर भिक्खूंना छळ करण्यात ते कोणत्या टोकाला जातील याची कल्पनाही करवत नाही. ही आपत्ती टळावी म्हणून तथागतांनी योग्य ते करावे अशी विनंती आहे. तथागतांनी उत्तर दिले की अहिंसेच्या अहिंसेच्या नावाखातर किंवा अहिंसेच्या अवगुठानाचा आश्रय घेऊन आपल्या राजनिष्ठा किंवा देशनिष्ठाचा त्याग करावा असा माझा कधीच हेतू नव्हता. त्याप्रमाणे तथागतांनी राजसेवेतील लोकांना संघात प्रवेश न देण्याबाबत एक नियम जाहीर केला व भिक्खूंना तसे सांगितले. भिक्खूने राजसेवेतील लोकांना प्रवजा देण्यात येऊ नये. जो कोणी अशा लोकांना प्रवजा देईल त्याने दुष्कृत्याचा गुन्हा केल्यासारखे होईल. दुसऱ्या एका वेळेस श्रमण महावीराचा अनुयायी श्री सेनापती यांनी अहिंसेच्या विषयाबाबत तथागताची वादविवाद केला. मागे आपण बघितलं की भगवंताच्या अहिंसा सिद्धांताला आजही आपल्यामध्ये बरेचसे संभ्रम होतात की आपण शील पालन करताना किंवा धम्म शिकवतानाही बऱ्याचशा चुका होतात किंवा कळण्यामध्ये थोडेसे अडचणी येतात. म्हणून मी मागेही तुम्हाला सांगितलं की आपण जेव्हा शील ग्रहण करतो तेव्हा भगवान बुद्धांनी स्पष्टपणाने सांगितलेले आहे की शील आणि नियम, तर भिक्षू करता जर व्रत असेल तर प्रवजा करता तो नियम आहे. आणि म्हणून इथे ते उदाहरण दिलेलं आहे की बिंबिसार राजाच्या सैन्यामधली लोक पळून येऊन भिक्षू होत होते आणि त्याच वेळेस भगवान बुद्धांनी तिथेही सांगितलं की आपल्या देशनिष्ठा आणि आपल्या राज्याच्या निष्ठेकरता सैनिकांनी सैनिकच राहिलं पाहिजे, सैनिकाला दीक्षा देण्यात येऊ नये. म्हणून त्यावेळेसची बुद्धाची अहिंसा ही किती म्हणजे सापेक्ष होती की अहिंसा विनाकारण करू नये हा बुद्धाचा नियम होता. कारण बुद्धाच्याच काळामध्ये भिक्षू लोकांना आताचे तुमचे जुडे कराटे हे जे शिक्षण येतं ते नाही, त्यावेळेस भिक्षूला रस्त्यामध्ये चोरही लुटायचे. त्यावेळेस भगवान बुद्धानेच हे शिक्षण त्यांना दिलेलं आहे की आपल्या आत्मसंरक्षणाकरता. आणि म्हणून भगवान बुद्धाच्या काळामध्येही की तुमच्या अहिंसेला तेवढं मोठं किती महत्व होतं की अहिंसा कोणाची करू नये, अहिंसा कशी करू नये याविषयी भगवान बुद्धांनी काही नियम केले होते. आणि तेव्हाही सांगितलं की अकारण हिंसा करू नका. कारण जर कारण असेल, कारण कुठल्याही सैन्याला जर आपल्या देशाचं संरक्षण करायचं तर हिंसा केल्याशिवाय भागणार नाही. पण ती हिंसा सकारण असावी. विनाकारणची हिंसा बुद्धाने मान्य केली नाही, पण सकारणाच्या हिंसेला त्यांनी नाकारलंही नाही. आणि म्हणून ह्या त्यावेळेच्या लोकांनी केलेल्या टीकेला काही अर्थ राहत नाही, कारण भगवान बुद्धाची हिंसा ही वेगळ्या प्रकारची आहे. त्याचप्रमाणे त्यांनी जैनाचा एक सेनापती आहे त्यालाही त्याच प्रकाराने उत्तर दिलेलं आहे. सिंहाने विचारले, तथागताच्या तत्वाबाबत माझ्या मनात अजून एक आशंका आहे. तथागत सांगतात तो धम्म मला यथातथा समजावा म्हणून माझ्या मनावरचे अभ्रपटल दूर करण्यास तथागत अनुमती देतील काय? तथागतने अनुमती देताच सिंह म्हणाला, तथागत मी एक सैनिक आहे आणि राज्यात कायद्याचे पालन नीट व्हावे आणि वेळ प्रसंगी बुद्धाची कारवाई करावी म्हणून मला राजाने बसू द्या गुन्हेगाराला शासन करणे मान्य आहे काय? दुसरे म्हणजे आपले घर, बायका, मुले व चीज वस्तू याचे रक्षण करण्यासाठी युद्धाचा मार्ग पत्करणे हे चूक आहे असे तथागतांना सांगतात काय? तसे तथागत संपूर्ण आत्मसमर्पणाची शिकवण देतात काय की जेणेकरून अत्याचारी लोकांनी कधीही केले तरी ती सहन करावे आणि जे माझ्या मालकीचे आहे ते बळजबरीने कोणी नेत असेल तर नेऊ द्यावे. तसे सर्व संघर्ष
मग ते न्याय करण्यासाठी असले तरी ते निषिद्ध आहेत असे तथागत मानतात काय? तथागतांनी उत्तर दिले, जो दंडनीय आहे त्याला शासन झालेच पाहिजे आणि जे उपकार कार्य आहे त्याला लाभ हा मिळालाच पाहिजे. ह्याबरोबरच कोणत्याही प्राणी मात्राला अपाय करू नये, उलट त्याला प्रेमाने आणि दयेने वागवावे. हे आदेश परस्पर विरोधी नाहीत, कारण ज्या कोणाला अपराधाबद्दल शासन करणे इष्ट आहे तो न्यायाधीशाच्या देशबुद्धीने सजा भोगत नसून आपल्या अपराधाचे फळ म्हणून भोगत असतो. न्यायाधीशाने दिलेली सजा स्वतःच्याच कुकर्माची परिणिती असते. जेव्हा न्यायाधीश सजा देतो तेव्हा त्याला त्याच्या हृदयात द्वेषबुद्धी असता कामा नये. तरी सुद्धा जेव्हा खुनी माणसाला देहांताची सजा मिळते तेव्हा ती त्याच्या कुकर्माचे फळ आहे असे त्याने मानले पाहिजे. शिक्षेमुळे आपला आत्मा शुद्ध होणार आहे असे जेव्हा त्याला समजेल तेव्हा आपल्या भोगाबद्दल शोक न करता उलट तो प्रसन्न होईल. ह्या गोष्टी नीट समजून घेतल्या तर असे प्रत्ययास येईल की तथागताने शिकवलेली अहिंसा मूलभूत होती, पण ती निरपेक्ष नव्हती. त्यांची शिकवण होती की चांगल्या गोष्टीने परतफेड करून पापावर उपचार करावा, पण चांगल्या गोष्टींना निर्बल करण्यास पापाला सवड द्यावी असे त्यांनी कधीही सांगितले नाही. जे अहिंसेचे समर्थक होते ते हिंसेचे निंदक होते, पण पाप चांगल्या गोष्टीचा नाश करीत असताना ते टाळण्यासाठी हिंसा हा अखेरचा उपाय असू शकेल हे त्यांनी अमान्य केले नव्हते. ह्यावरून तथागतांनी भयंकर तत्वाची शिकवण दिली नव्हती हे समजून येईल. टीकाकारांना मात्र त्याचा अर्थ आणि व्याप्ती समजू शकली नाही. भगवान बुद्ध इथे लिहितात की कुठल्याही हिंसेला की एखाद्याने जर खून केलाय तर त्याला फाशी होणारच आहे. कारण हे एखादा आपण जर विचार केला की जर न्यायाधीश एखाद्या खुन्याला फाशीची सजा दिली तर ते न्यायाधीशाने फाशी दिली का त्याला? ते त्याच्या पापाचं फळ आहे. न्यायाधीशाने फक्त न्याय केलेला आहे. आणि म्हणून तुमच्या माहिती करता सांगतो की जेव्हा गोयंका गुरुजींनी जेलामध्ये विपश्यना घ्यायला सुरुवात केली ना, तर तिथल्या कारण पहिल्याच वेळेस त्यांना त्यावेळेस किरण बेदी ही जेलाची जेलर होती. आता इथे किरण बेदी आहे, तुम्ही तिचं नाव ऐकलं असेल की पहिली IPS अधिकारी आहे ती. आणि तिने जेलामध्ये मोडिफिकेशन करायचं की जेलामध्ये असणारे ही माणसंच आहे. आता जर काल परवा तुम्ही पेपरला वाचला असेल की जेलामध्येही जातीयवाद केला जातो. जेलामधल्या मागासवर्गीय लोकांना संडास साफ करायला सांगितल्या जातात. म्हणजे जेलमध्ये चातुर्वर्ण्याची पद्धत आजकाल आहे. भगवान बुद्धही इथेच न्यायाधीशाचं सांगतात की जेव्हा जेलामध्ये जेव्हा गोयंका गुरुजींनी विपश्यनाचे सेंटर घ्यायला गेले तर तेव्हा त्या किरण बेदीनीच बोलवलं होतं. आणि जेव्हा ते विपश्यने करता त्यांनी काही कैदी निवडले आणि समोर आणल्यानंतर कैद्याच्या हातात हातकड्या टाकल्या होत्या. कारण ते खुंकार डाकू होते, ते खून करू आलेले सजा भोगत होते. ते गोयंका गुरुजी म्हणे यांच्या हातात हातकड्या, मी यांना काय विपश्यना शिकवणार आहे? कारण विपश्यना शिकायला की जसा सिलवान लागतो तसा आतून पण तो मुक्त लागतो ना. हा विपश्यना करू शकाल, याला काय ध्यान लागेल? आणि ते किरण बेदी म्हणे जर याच्या हातकड्या खोलल्या तर हा तुम्हालाच बंधक बनवेल ना सुटून जाण्याकरता. तर गोयंका गुरुजी बोलले काही हरकत नाही, तुम्ही हे करण्याचं, मी तशी काही विपश्यना यांना देऊ शकणार नाही. मग तिथे निर्णय गेला की पहिल्या टीम मध्ये त्यांनी 10च लोक निवडले आणि त्या 10 लोकांकरता 10 हत्यारी बंदूकधारी, 10 विपश्यना शिकणारे आणि 10 जण की यांनी जर काही केलं की लगेच गोळी घालायचे आदेश दिले होते. की गोयंका गुरुजींच्या गेलं 10 फुटाचं मध्ये अंतर होतं. आणि गोयंका गुरुजींनी त्यांना विपश्यना शिकवली. त्याच्यामध्ये एक चंबळच्या घाटीतला त्याने 138 खून केलेले होते आणि त्याला फाशीची सजा झालेली होती. आणि त्यांनी राष्ट्रपतीकडे दयेचा अर्ज टाकला होता. आणि जेव्हा त्यांनी फक्त 10 दिवसाचं शिबिर केलं तर त्यांनी तो दयेचा अर्ज मागे घेतला. विचार करा, म्हणजे त्या विपश्यनेमध्ये आणि बुद्धाच्या याच्यामध्ये केवढी मोठी ताकद आहे. तेव्हा त्याला कळलं की हे माझ्या पापाचं फळ आहे, ते मी भोगलं पाहिजे. दयेचा अर्ज केला होता तर त्यांनी स्वतःला सावरण्याकरताच केला होता ना. पण जेव्हा तो विपश्यनेमध्ये प्रवीण झाला, हे म्हणजे उदाहरण आहे, गोयंका गुरुजी त्यांच्या याच्यामध्ये सांगतात ते उदाहरण. त्यांनी तो दयेचा अर्ज मागे घेतला आणि त्याच्यात परत विनंती केली की शक्य होईल तेवढ्या लवकर मला फाशी द्या, कारण मी ते केलेलं पाप खूप मोठं आहे आणि मला ती सजा मिळालीच पाहिजे. म्हणून इथे सांगतात की बुद्धाच्या अहिंसेचा अर्थ तो आहे की बुद्धाची अहिंसा
कुठेही तुम्हाला वाईट कृत्य करायला सांगत नाही. कारण बुद्धाच्या अहिंसेमध्ये जिथे जिथे जरुरी आहे, जिथे जिथे नेसेसरी आहे, तिथे हिंसेला बुद्धांनी नकार दिलेला नाहीये. शील प्रचार आणि दुःख निर्मितीबाबत टीका. दुःख हे निराशाजनक आहे. दुःखाचा कपिलाने सांगितलेला मूळ अर्थ म्हणजे अशांतता, क्षोभ. सुरुवातीला त्याला आध्यात्मिक अर्थ होता, नंतर त्याला यातना व खेद असा अर्थ प्राप्त झाला. हे दोन अर्थ एकमेकाहून फार भिन्न नव्हते, हे निकट संबंधी होते. अशांततेमुळे यातना व खेद निर्माण होतो. लवकरच या शब्दाचा अर्थ सामाजिक व आर्थिक कारणामुळे होणाऱ्या यातना व खेद असा झाला. बुद्धांनी खेद व यातना या शब्दाचा उपयोग कोणत्या अर्थी केला? बुद्धाच्या एका प्रवचनावरून असे स्पष्ट दिसते की दारिद्र्य हे दुःखाचे कारण आहे याची त्यांना पूर्ण जाणीव होती. ह्या प्रवचनात ते म्हणतात, भिक्खू, ह्या जगातील स्वच्छंदी माणसांना दारिद्र्य ही दुःखकारक गोष्ट वाटते काय? होय भगवान. आणि जेव्हा मनुष्य गरीब असतो, गरजू असतो, विपत्ती असतो, तेव्हा तो कर्ज काढतो, हे सुद्धा दुःखच आहे काय? होय भगवान. आणि जेव्हा तो कर्जबाजारी होतो, तेव्हा तो उसनवारी करतो, हे सुद्धा दुःखच आहे काय? भगवान खात्रीने. आणि जेव्हा रक्कम चुकती करण्याचा समय येतो, तेव्हा तो ऋण देत आणि म्हणून धनको त्याला तगादा लावतात, हेही दुःखच आहे काय? भगवान नक्की. आणि तगादा लावूनही तो देत नाही, तेव्हा ते मारपीट करतात, हे पण दुःखच आहे काय? खात्री नाही भगवान. आणि मारपीट करूनही तो रक्कम देत नाही, तेव्हा ते त्याला बांधतातही, हे पण दुःखच आहे काय? होय भगवान. अशा तऱ्हेने भिक्खू, गरिबी, कर्ज, उधारी, तगादा लावले जाणे, मारपीट होणे आणि बंधनात पडणे ही सर्व लोकातील स्वच्छंदी माणसाची दुःखे आहेत. ह्या जगात गरिबी आणि कर्ज ह्या फार दुःखद गोष्टी आहेत. ह्यावरून असे ध्यानात येते की बुद्धांनी दुःखाची कल्पना ही भौतिक स्वरूपाची होती. भगवान बुद्धाच्या पहिल्याच आर्य सत्यावर लोक आरोप घेतात की भगवान बुद्धाचा धम्म हा निराशावादी आहे, तो फक्त दुःखच सांगतो. बाबासाहेब इथे लिहितात की टीकाकाराचं याच्यामध्ये गल्लत होते. भगवान बुद्धांनी दुःख हे आर्य सत्य सांगितलं, पण पुढच्या त्याला त्यांनी दुःखाची कारणही सांगितली. म्हणून इथे उदाहरण देतात की एखाद्या माणसाने जर कर्ज घेतलं, आता दुःखाची दोन कारण आहेत. आपण दुःखाचे कारण कसे घेऊ? एक शारीरिक आहे की तुम्हाला कुठल्या तरी याने जखम झाली तर ते होणारं दुःख, आणि तुम्हाला कर्ज किंवा दुसऱ्या याने मानसिक होणारं दुःख, हे दोन दुःखाचे प्रकार आहेत. की जर तुम्हाला समजा एखादी ठेच लागली किंवा कुठल्या तरी शस्त्राचा वार झाला तर शरीराला होणाऱ्या वेदना हे एक दुःख आहे. परंतु आत्मिक म्हणजे तुमच्यावरती कर्ज आहे किंवा तुम्हाला कुठलं तरी दुःख आहे. काही काही लोकांना संतती नसणं हेही त्यांना दुःख वाटतंय. काही काही लोकांना आजार हेही दुःख वाटतंय. मग इथे बाबासाहेब म्हणतात की जसं दुःख आहे, भगवान बुद्धांनी पहिलं आहे की दुःख का सांगितलं? जेवढेच कारणावरून तुम्ही त्याला निराशावादी म्हणाल का? तर नाही. कारण जोपर्यंत तुम्हाला त्याचा निरोध करायचा नाही तर तोपर्यंत त्याला ऍक्सेप्ट केलं पाहिजे. कुठल्याही गोष्टीला तुम्ही स्वीकारत नाही तोपर्यंत त्याच्यावरती उपचार होत नाही. म्हणून पहिली गोष्ट आहे की जगामध्ये दुःख आहे हे स्वीकारा. जेव्हा स्वीकाराल त्यावर त्याच्यावरचा मार्ग निघेल. म्हणून भगवान बुद्धाचा धर्म, जसे लोक टीका करतात की तो निराशावादी आहे, भगवान बुद्धांनी फक्त दुःखच सांगितलं, तर बाबासाहेब लिहितात हे चुकीचं आहे. बुद्धाचा धम्म हा निराशावादी नाही, तर तो वास्तववादी आहे. तो तुम्हाला वास्तवात जगायला शिकवतो. कारण जोपर्यंत आपण दुःख स्वीकारणार नाही, आधुनिक याच्यामध्ये घ्या ना, तुम्हाला जर काही रोग झाला तर पहिल्या वेळेस डॉक्टर काहीतरी तुम्हाला दवा देतात आणि जायला सांगतात. पण जर नाही बरं वाटलं तर काय सांगतात? ब्लड चेक करा म्हणतात की नाही? ब्लड चेक केल्यानंतर मग त्याच्यात तुम्हाला येतो कोणाच्या पेशी वाढल्या, कोणाचा हे झाला, मग काय ते दुःखाचं कारण आहे ना. स्वीकारलं पाहिजे की नाही ते? कारण जोपर्यंत भगवान बुद्ध म्हणतात की दुःख आहे, तसं डॉक्टरही सांगतो की आजार आहे. रक्ताची परीक्षा केल्यावर कारण कळतं ना. तसंच आहे की दुःख आहे, पण दुःख समुदाय, त्याला कारण आहे. आणि म्हणून निष्ठा पहिल्या आर्य सत्यावर आधारित ठेवून तुम्ही भगवान बुद्धाच्या धम्माला निराशावादी म्हणू शकत नाही किंवा तो दुःखच सांगतो असंही भगवान बुद्धाला तुम्ही
म्हणू शकत नाही, ही टीका त्याच्यावर होते. ती बाबासाहेब म्हणतात की ती बरोबर नाही. अशाश्वतता हे निराशेचे कारण. जे जे मिश्रित स्वरूपाचे आहे ते अशाश्वत आहे, या सिद्धांतामुळे आलेल्या आरोपाचे आणखी एक कारण आहे. हा सिद्धांत सत्यात कोणीही नाकारत नाही. अशा अशाश्वत आहे हे सर्वांनी मान्य केले होते. ज्याप्रमाणे सत्य हे कितीही अप्रिय असले तरी ते कथन केले पाहिजे, त्याप्रमाणे हा सिद्धांतही खरा असेल तर तो जाहीर केला पाहिजे. पण मग निराशाजनक तात्पर्य का काढले जावे? जर जीवन अल्पजीवी असेल तर अल्पजीवी असणारच, त्याबद्दल कोणी निराश होण्याचे कारण नाही. ही फक्त दृष्टिकोनाच्या भिन्नतेची बाब आहे. ब्राह्मी लोकांचा दृष्टिकोन फारच निराळा होता. कुटुंबातील कोणाचे निधन झाले तर ब्राह्मी लोक तो आनंददायक सोहळा म्हणून साजरा करतात. ज्या दिवशी निधन होते त्या दिवशी कुटुंब प्रमुख सार्वजनिक मेजवानी आयोजित करतो आणि नंतर लोकनृत्य करीत ते मृत्यूदेह स्मशानात नेतात. मृत्यू हा अपरिहार्य होता हे जाणून कोणी त्याची पर्वा करत नाही. अशाश्वतता ही निराशाजनक असेल तर त्याचे कारण शाश्वतता ही खरी नसताना सुद्धा खरी मानली गेली आहे. बुद्धाची शिकवण ही निराशा प्रसारक आहे असा आरोप म्हणूनच करता येत नाही. भगवान बुद्धाच्या त्यांच्याकडे लक्षच नका देऊ. परत मी तुम्हाला इथे धम्म सांगतो कसा आहे. आणि धम्म आपल्याला का समजत नाही? कारण आपण एकाग्र होऊच शकत नाही. उपेक्षा ज्याच्यात म्हटले की नाही, ब्रह्मव्यवहारामध्ये उपेक्षा करणं हे धम्मात बुद्धांनी सांगितलेलं आहे. त्यांच्याकडे उपेक्षा करा ना थोडीशी, त्यांना म्हणू द्या काय म्हणायचंय ते. आज मी एका ठिकाणी भोजनदानाला गेलो होतो. प्रकार कसा असतो बघा धम्मामध्ये. धम्म कळण्याच्या मार्ग कसे कसे छोटे छोटे असतात. गृहिणीने मला भोजन दान दिलं तर पण बिचारीचं चित्त ध्यानावर नव्हतं, कारण आज पाण्याचा दिवस आहे. तिच्या पुढे 2 विवंचना होत्या. भंतीजीला भोजनही द्यायचं आणि पाणी आलं तर मोटरही चालू करायची. इथूनच सुरुवात होते की आम्ही एकाग्र चित्त होत नाही. आई बोलतात बोलू द्या ना, त्यांच्याकडे लक्षच नका देऊ. बुद्धांनी तेच सांगितलं की आम्हाला उपेक्षा करता आली पाहिजे आणि एकाग्र होता आलं पाहिजे. बुद्ध धर्माचे हे नियम आहेत. ज्या दिवशी आम्हाला कुठल्या गोष्टीची उपेक्षा म्हणजे काय? दुर्लक्ष करणं. जर काही गोष्टीकडे तुम्हाला दुर्लक्ष करता आलं तर जीवन एकदम सुंदर होतं. पण तुम्ही जर त्याला धरूनच बसलात तर मग मात्र जीवन नरक व्हायलाही वेळ लागत नाही. आई तुम्हाला त्रास देते कारण तुमचं धडीकडे लक्ष लागत नाही, कारण अर्ध लक्ष तिकडे आहे. हीच कथा कुठेही घडते. म्हणून मी आज जिथे गेलो होतो त्यांना एवढं वाईट वाटत होतं की भंतीजी आमच्या घरी आले, पाण्याचा प्रश्न आहे. 2-3 आल्या पण त्यांना वाटलं होतं. मग ते मला त्यांची विवंचना कळली म्हणून मी काय त्यांना धम्मदेशना देण्याच्या भानगडीत पडलो नाही. आपलं त्रिशरण पंचशील घेतलं आणि म्हटलं आता मी जातो. सांगण्याचा उद्देश काय की आपल्यालाही काही गोष्टी ठरवता आल्या पाहिजे की आम्ही कुठे एकाग्र व्हायचं आणि कुठे नाही व्हायचं. म्हणून रिकाम्या पोटी भजन चांगलं वाटत नाही. नुसतं पोटच भरलेलं नाही तर आपलं डोकंही जर रिकामं असेल तर मग आपल्याला कुठलाही धम्म नीट कळणार नाही. आणि म्हणून जर डोकं भरलेलं ठेवायचं असेल तर धम्माच्या ह्या काही गोष्टी आपल्या डोक्यात एवढ्या तंतोतंत गेल्या पाहिजे. आणि म्हणून बुद्धांनी त्याच्याकरता आपल्याला काही नियम दिलेले आहेत. ते नियम जोपर्यंत आपण पाळत नाही, जोपर्यंत आपण हे करत नाही, तोपर्यंत आपण परफेक्ट होणारच नाही. त्याकरता की धम्म कळताना आपल्याला बऱ्याचशा की बुद्धाच्या त्या तत्वज्ञानाविषयी सांगितलं की बुद्ध हे अशाश्वत आहेत. का म्हटलं बुद्धाच्या बाबतीत अशाश्वत आहेत? की बुद्धांनी तोच सिद्धांत मांडला ना की जे उत्पन्न होतं ते नष्ट होतं. मग टीकाकारांनी सांगितले की बुद्ध काहीच मानायला तयार, ते अशाश्वत आहेत की ते कशालाच किंमत देत नाही. मग जर सगळंच नष्ट होणार आहे मग कशाला पाळायचं? मग ते चार्वाक म्हणतात तेच बरोबर आहे, खा प्या आणि मजा करा. एवढंच घेतलं बुद्धांनी, तेवढंच सांगितलंय का? बुद्धांनी फक्त जे जे उत्पन्न होतं ते नष्ट होतंय पण परत ते उत्पन्नही होतंय ना, चक्र सांगितलं बुद्धांनी. पण टीकाकाराने तिथपर्यंतच सोडलं आणि आम्ही तिथपर्यंतच घेतो. आम्ही काय म्हणतो, ठीक आहे ना, पुनर्जन्म नसेल, जर आत्माच नसेल तर मग काय करायचं हे सगळं पाळून? पुढच्या गोष्टी आम्ही लक्षात घेत नाही की त्यांनी आत्मा नाकारला पण पुनर्जन्म नाकारला नाहीये.
त्यांनी जे जे उत्पन्न होतंय ते नष्ट होतंय हे बरोबर आहे, पण परत उत्पन्न होतंय हेही सांगितलं ना. कारण हे चक्र कधीच थांबणार नाहीये. आणि म्हणून जेव्हा तुम्हाला परत सांगितलं ना की अहिंसेबद्दल भगवान बुद्धाला देवदत्ताने तोच प्रश्न विचारला होता की भिक्षूला मांस खायला मनाईच करा. भगवान बुद्धाने त्याला सृष्टीचं चक्र सांगितलं होतं की सृष्टीच्या चक्राकरता विद्रोह तुम्ही करू शकत नाही. वैज्ञानिक दृष्ट्याही आता तुम्ही जर म्हटलं की वाघाने शाकाहारी व्हायचं तर तो जगेल का? कारण हे सृष्टीचं चक्र आहे, ते पूर्ण होणारच नाही. कारण कुठल्या गोष्टीने कुठलं हे करावं हे सृष्टीने तुम्हाला ठरवून दिलेलं आहे. आणि त्या ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे सृष्टीच्या नियमाकरता तुम्ही विद्रोह करू नाही शकत. आणि म्हणून त्याच गोष्टीचं की इथे जे अशाश्वत म्हणतात त्या सिद्धांताला टीकाकाराने काय म्हटलं की बुद्धाने अशाश्वत धम्म सांगितला की जे जे निर्माण होतं ते नष्ट होणार आहे. आणि म्हणून बुद्धाचा धर्म अशाश्वत आहे बाबासाहेब म्हणतात नाही. बुद्धाने तेवढंच नाही सांगितलं, बुद्धाने तो सिद्धांत सांगितला आणि तो खराही आहे की जे जे निर्माण होईल ते नष्ट होणार आहे, पण ते परत निर्माण होणार आहे. आणि म्हणून माणूस मेला म्हणून त्याने उदाहरण देतात ते की माणसाचा मृत्यू होतो म्हणजे काय होतं. नामरूप सांगितलं ना. नामरूपामध्ये काय सांगितलं त्याने की रूपामध्ये ही 4 महाभूत आणि नाम मध्ये तुमच्यावाली वेदना संस्कार आणि हे की जेव्हा तुमच्यावाली महाभूत ही कुठल्या तरी महाभूतात विलीन होतात. शरीर नष्ट झालं पण ते तिथे विलीन झाले. तसं तुमचं नामरूप आहे की जिथेही तुमची महाभूत परत उद्गृत होतील तेव्हा नामरूप त्याच्यामध्ये प्रविष्ट होईल, तिथे जन्म घेईल. म्हणून अशाश्वत हा बुद्धाचा धम्म नाहीये, फक्त लोकांच्या समजण्यामध्ये तो थोडा कठीण झालेला आहे. आणि आताच्या याच्यामध्ये आम्ही सांगण्यात पण थोडे अपुरे पडलेलो आहोत. आणि म्हणून आणि प्रत्येक माणसामध्ये एक खुबी असते, प्रत्येक माणसाला काहीतरी निर्माण व्हावं ही अपेक्षा असते. की जर समजा तुम्हाला सांगितलं की हे घर बनवलं ह्या घराचा काहीच फायदा नाही तर मग बनवण्यात काय अर्थ आहे. पण तुम्हाला माहित आहे की मी मेल्यानंतरही माझा मुलगा याला वापरणार आहे, मी जाणार आहे पण याला कुणीतरी वापरणार आहे. म्हणून जेव्हा तुमच्या पुढे हे आशादायक चित्र असतं तेव्हा माणूस त्याला स्वीकारायला तयार होतो. आणि म्हणून भगवान बुद्धाचा फक्त तेवढाच सिद्धांत घेतला की जे जे उत्पन्न होतं ते नष्ट होतं, पण त्यांनी ते नाही घेतलं की भगवान बुद्धाने उत्पन्नही होतं हे सांगितलेलं आहे. म्हणून बुद्धाच्या धर्मावर जी अशाश्वतवादी आहे ती टीका केलेली आहे त्याला काही अर्थ नाही. तर दुसरं आहे विनाशवादी असल्याबद्दल टीका. एकदा श्रावस्तीतील जेतवनात बुद्धाचे वास्तव्य होते तेव्हा त्यांना असे सांगण्यात आले की अरिठ्ठ नावाचा एक भिक्खू तथागताच्या मते नाहीत ती त्यांची मते आहेत असे मानित आहे. बुद्ध हे विनाशवादी आहेत किंवा काय हे अरिठ्ठाच्या त्याच्या संबंधीच्या अनेक गैरमतापैकी एक होते. तथागताने अरिठ्ठाला पाचारण केले. अरिठ्ठा आला, त्याला विचारल्यावर तो गप्प बसला. तेव्हा तथागताने त्याला सांगितले काही श्रमण ब्राह्मण चुकीने गैरतऱ्हेने खोटेपणाने सत्याला झुगारून मी विनाशवादी असल्याचा आरोप करतात आणि विच्छेदाची प्राणीमात्राच्या समूळ नाशाची शिकवण देतो असा माझ्यावर दोषारोप करतात. मी असा मुळीच नाही आणि माझी अशी शिकवणही नाही. मी पूर्वी आणि आता सतत सांगत आलो आहे की दुःखाला अस्तित्व आहे आणि अखेरही आहे. म्हणून भगवान बुद्ध सांगतात की जे तुम्ही वाईट प्रचार करता, कारण भगवंताच्या काळामध्ये काही भिक्षू वेगळी मतं मांडत होती. आजही बरेचसे तुम्ही आता भिक्षूमध्ये गेलात किंवा आपल्या तत्वतात आता बरेचसे शोधही लागतात, वेगवेगळ्या प्रकारचे शोधही लागतात. त्याच्यामुळे बुद्ध धर्मामध्ये मॉडिफिकेशन म्हणता येईल किंवा आपण तो कसा अनुसरायचा त्याच्यावरती बरेचसे उहापोह होत आहेत. भगवान बुद्धाच्या काळामध्ये भिक्षू वेगवेगळ्या प्रकारचे तर्क आणि वितर्काने सांगत होते. जेव्हा भगवंताला कळत होते की हे माझी वचनं तोडमरोड करून सांगतायत तेव्हा भगवान त्यावेळेसही त्यांना बोलवून त्या वचनाविषयी सांगत होते. आणि त्यावेळेसही भगवान बुद्धांनी सांगितलं की मी जसं आर्य सत्य दुःख आहे हे सांगितलं. आणि तुम्ही जी लोकांमध्ये सांगता की भगवान बुद्ध फक्त दुःखच सांगतात, तर मी दुःखच नाही सांगितलं, तर दुःखाचा शेवटी अंतही आहे हेही भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. त्याचाच अर्थ आपण आर्य अष्टांगिक मार्ग आहे. म्हणून भगवान बुद्ध सांगतात की माझा धम्म हा विनाशवादी नाही किंवा उच्छेदवादी नाहीये.
मित्र आणि चाहते, जसे टीकाकार होते तसे मित्रही होते आणि काही चाहतेही होते. तथागताचे पुष्कळ मित्र आणि चाहते होते. त्यात धनंजनी होती. ती एका भारद्वाज ब्राह्मणाची पत्नी होती. तिचा पती तथागताचा तिरस्कार करीत असे, पण धनंजनी ही बुद्धाची भक्त होती. तिच्या भक्तीचा उल्लेख करणे योग्य आहे. एकदा बुद्ध राजगृहाजवळील वेळुवनातील कलंद निपाक विहारात राहत होते. त्यावेळी एका भारद्वाज कुलातील ब्राह्मणांनी धनंजनी नावाची ब्राह्मणी पत्नी आपल्या पतीसमेत राजगृहात राहत होती. तिचा पती तथागताचा तीव्र विरोधक होता, पण धनंजनी मात्र बुद्ध, धम्म आणि संघ यावर दृढ श्रद्धा होती. ह्या त्रिरत्नाची स्तुती करण्यात तिचा प्रघात होता. जेव्हा ती असे स्तवन करू लागे तेव्हा तिचा पती कान झाकून घेत असे. एकदा त्याच्याकडे पुष्कळ ब्राह्मण भोजनास यावायचे होते, तेव्हा त्याने त्याला विनंती केली की दुसरे काय हवे ते कर, पण बुद्धाची स्तुती करून अभ्यांगतांना दुखू नकोस. असे वचन देण्यास धनंजनी तयार नव्हती. तेव्हा खंजीराने केळ्याचे तुकडे करतात तसे तुझे करीन अशी धमकी त्याने दिली. ती आत्मबलिदान करण्यास तयार झाली आणि अशा प्रकारे आपले वाक स्वातंत्र्य राखून तिने बुद्ध स्तवनाच्या 500 गाथा म्हणण्यास प्रारंभ करताच त्या ब्राह्मणाने बिनशर्त पराजय मान्य केला. भोजन पात्रे आणि सोनेरी चमचे ठेवण्यात आले व अतिथी भोजनास बसले. अतिथींना भोजन वाढताना तिची प्रभावी भावना जागृत झाली आणि मध्येच वेळुवनाकडे तोंड करून तिने त्रिरत्न स्तवन म्हटले. अपमानित अतिथी पानावरून उठले आणि एका नास्तिकतेच्या उपस्थितीने अपवित्र झालेले अन्न थुकून टाकून ते चालते झाले. मेजवानीचा बेरंग झाल्यामुळे ब्राह्मणाने ब्राह्मणीची खरडपट्टी काढली. आपल्या पतीला भोजन वाढताना तिने त्रिरत्नाचे स्तवन केले. बुद्धांना वंदन असो, धम्माला वंदन असो, संघाला वंदन असो. तिने असे स्तवन केल्यावर भारद्वाज ब्राह्मणास फार राग आला व तो म्हणाला, चांडाळणी प्रत्येक वेळी त्या बोडक्या वैराग्याची स्तुती गात असते. थांब चांडाळणी, तुझ्या त्या गुरुला जाऊन चांगला धडा शिकवतो. धनंजयाने म्हणाले, हे ब्राह्मणा, सदैव समार सब्रह्म अशा ह्या लोकात त्या अहर्थ सम्यक संबुद्ध तथागतांना अशा तऱ्हेने बोलू नकोस. असा कोणी श्रमण ब्राह्मण देव अथवा पुरुष असेल असे मला वाटत नाही. तरी सुद्धा हे ब्राह्मणा, तू त्याच्याकडे जा, म्हणजे तुला समजेल. तेव्हा तो गांजलेला व अप्रसन्न झालेला ब्राह्मण तथागताचा शोध घेण्यास निघाला. त्याच्या समोर आल्यावर त्याने मित्रत्वाने व विनयशीलाने त्यांना अभिवादन केले व कुशलाची पृच्छा करून तो एका बाजूला बसला. अशा रीतीने बसल्यावर त्याने तथागतांना पुढील प्रश्न विचारला. सुखी जीवनासाठी कशाची हत्या करावी? अधिक रडावे लागू नये म्हणून कशाची हिंसा करावी? गौतमा, असे काय आहे की ज्याच्या हत्येचे तू सर्वात अधिक समर्थन करतोस? तथागताने उत्तर दिले, सुखप्रद जीवनाची क्रोधाची हत्या केली पाहिजे. अधिक रडावे लागू नये यासाठी क्रोधाची हिंसा केली पाहिजे. हे ब्राह्मणा, ज्याचे मूळ विषारी आहे, ज्याची परिणती संतापात आहे आणि ज्यात प्राणघातकी माधुरी आहे, अशा क्रोधाची श्रेष्ठ जनाने अशा प्रकारच्या हिंसेची प्रशंसा केली आहे. भविष्य काळात अधिक शोक करावा लागू नये म्हणून या क्रोधाची तू हिंसा कर. तथागताच्या या उत्तराचे महत्व जाणून तो भारद्वाज ब्राह्मण बोलला, भगवान खरोखरच अद्भुत, खरोखर अद्भुत. अशी घडलेली वस्तू कोणी उभी करावी किंवा तिचे प्रसन्न आहे ते प्रगट करावे, अथवा मार्गभ्रष्टाला योग्य मार्ग दाखवावा, किंवा ज्यांना नेत्र आहेत त्यांना बाह्य वस्तू दिसाव्यात म्हणून अंधारात दीप प्रज्वलित करावा. तशा नाना प्रकारचे बुद्धाने आपला सद्धम्म मला सांगितला आहे. भगवान, मी बुद्ध, धम्म, संघ यांचा आश्रय स्वीकारतो. इथे धनंजयानी ही ब्राह्मण पत्नी आहे आणि तिचा भारद्वाज हा पती आहे. ती बुद्धाची भक्त आहे आणि तो बुद्धाचा तिरस्कार करणार आहे, म्हणजे विरोधक आहे. जेव्हा याच्या घरी ती भगवान बुद्धाची स्तुती करतो तो तेव्हा तिला दमदाटी करतो, तुला मारेन झोडेन, तरी ती काही ऐकत नाही, ती बुद्धाची स्तुतीच करत राहते. आता आपल्या घरी जर समजा एखादी गोष्ट नवऱ्याला आवडत नाही आणि बायकोला आवडते, नवरा किती राग राग म्हटला की तुला मारेन झोडेन, आणि ती जर दमदाटून म्हटली मार बरोबर कसा मारतो, तर बिचारा मग मागे फिरतो. कशाला? त्याला माहिती मारून काय नाही होणार. पण तो दुसरी धमकी देतो. धमकी काय देतो? जाऊन बघतो म्हणतो, तुझ्या त्या बुद्धालाच जाऊन बघतो की तो काय करतो. आता हिला माहित होतं की बुद्धाकडे गेल्यानंतर हा त्याचा होईल म्हणून. आता हा तिच्यावर रागावलेला आहे आणि तिथे हा रागाच्या भरात बुद्धाकडे जातो आणि बुद्धाला विचारतो की असं काय आहे, त्याशी कशाची हत्या केली की म्हणजे तो चांगलं समजते. म्हणजे विचारण्याचा त्याचा अर्थ कसा आहे की मी
हा पण बायकोवरच रागावलेला आहे. आणि भगवान बुद्धही सांगतात की तुला जर हत्याच करायची असेल तर क्रोधाची हत्या कर. क्रोधाला मारलं तर ते चांगलं फळ मिळतं. म्हणून जर हत्या करायची असेल तर कोणाची करायची? क्रोधाची करायची. हिंसा करायचीच असेल तर कोणाची करायची? क्रोधाची करायची. आणि म्हणून भगवान बुद्धाने त्याला सांगितलं की क्रोध हा माणसाला वाईट स्थितीकडे घेऊन जातो. कारण हा बायकोवर रागवूनच आला होता ना. आणि भगवान बुद्धालाही त्याने तो प्रश्न विचारला आणि त्या प्रश्नावरती त्याला कळलं की मी माझ्या घरी बोलवलेले 500 ब्राह्मण, माझ्या बायकोनी फक्त भगवान बुद्धाची स्तुती केली म्हणून ते ताटावून उठून गेले. म्हणजे त्यांनी क्रोध मारला का? नाही. पण भगवान बुद्ध काय सांगतात की क्रोधाची हत्या केली पाहिजे. म्हणजे इथे त्याला अर्थ असा पोरतो की ते जो खरोखर सिद्ध हस्त असते तर त्यांनी क्रोध केला नसता माझ्या बायकोवरती. त्यांनी तिला समजावलं असतं. ते कसे श्रेष्ठ आहेत, पण त्यांनी क्रोध करून ते निघून गेले. भगवान बुद्ध तसे नाहीत. भगवान बुद्ध सांगतात की क्रोधावरती विजय मिळवला पाहिजे, क्रोधाची हत्या केली पाहिजे, क्रोधाची हिंसा केली पाहिजे. हे भगवान बुद्धांनी त्यावेळेस सांगितलं. आणि म्हणून तोही भगवान बुद्धाचा शिष्य बनला. कारण जसे टीकाकार होते तशी ही धनंजयाने भगवान बुद्धाची प्रशंसक होती किंवा त्यांची चाहती होती. विशाखेची दृढ श्रद्धा हे खूप मोठं प्रकरण आहे. हे आपण उद्या बघूया. कारण विशाखेविषयी मी थोडं तुम्हाला सांगितलेलंही आहे.